नमस्कार सिंह राशीच्या भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील येणारे 5 दिवस हे तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडवू शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अचानक तुमच्या घरी मोठी गर्दी होण्याचे संकेत दिसत आहेत. पण ही गर्दी कशासाठी असेल? शुभ बातमीसाठी, एखाद्या मोठ्या निर्णयासाठी, की स्वामींच्या विशेष कृपेचा संकेत म्हणून? या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक गोष्ट सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला स्वामींचा हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. सिंह राशींच्या व्यक्तींसाठी पुढील 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रहांची अशी एक विशेष स्थिती तयार होत आहे की तुमच्या घरात अचानक लोकांची वर्दळ वाढू शकते. अनेक दिवसांपासून बंद असलेले काही मार्ग आता खुले होतील. काही पाहुणे, नातेवाईक किंवा शुभ कार्याशी संबंधित व्यक्ती तुमच्या दारात येऊ शकतात. त्यामुळे मानसिक तयारी ठेवणे खूप आवश्यक आहे. हा काळ तुमच्यासाठी आश्चर्यकारक घडामोडी घेऊन येऊ शकतो. ज्या सिंह राशींच्या व्यक्ती घरात शांतता अनुभवत होत्या त्यांच्या आयुष्यात आता अचानक हालचाल सुरू होईल. एखादी आनंदाची बातमी, कौटुंबिक चर्चा, शुभ प्रसंग किंवा जुन्या नात्यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता दिसत आहे. काही लोकांसाठी हा काळ साखरपुडा, लग्नाची बोलणी, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक समारंभाशी संबंधित असू शकते. त्यामुळे घरातील वातावरण हे उत्साही होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष म्हणजे ही गर्दी फक्त लोकांचीच नसेल, तर नवीन संधीची देखील असेल, हे लक्षात ठेवा. एखादे जुने काम तुमचे पुन्हा सुरू होऊ शकते. घरातील एखाद्या सदस्यासाठी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक संकेत तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही संयमाने आणि आनंदाने स्वीकारा. पण या गर्दीमागे एक असे कारण दडलेले आहे ज्यामुळे काही सिंह राशींच्या व्यक्तींच्या डोळ्यात आनंदाश्रू देखील येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला पुढे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भाग्यवान ठराल. स्वामींच्या कृपेने काही अपूर्ण राहिलेली कौटुंबिक कामे पूर्ण होऊ शकतात. दूर गेलेली माणसे तुमच्या पुन्हा जवळ येऊ शकतात. घरातील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून तुटलेले संवाद पुन्हा सुरू होतील. त्यामुळे नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशींच्या व्यक्तींना अचानक ग्राहकांची संख्या वाढल्याचे दिसू शकते. काही नवीन व्यवहारांची सुरुवात होऊ शकते. नोकरी करणाऱ्या वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ सकारात्मक ठरू शकतो. मात्र प्रत्येक गर्दी शुभच असेल असे नाही. काही लोक केवळ स्वार्थासाठी देखील जवळ येऊ शकतात. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. घरातील गोपनीय गोष्टी प्रत्येकाशी शेअर करणे टाळा. पुढील 2 दिवसात तुम्हाला एक असा संकेत मिळेल जो या संपूर्ण बदलांची सुरुवात असल्याचे दाखवेल. तो संकेत कोणता? पुढे ऐका. जर तुमच्या घरात धार्मिक वातावरण निर्माण होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वामींची कृपा प्राप्त होण्याची ही वेळ असू शकते. घरात नामस्मरण, आरती किंवा भजनाचे आयोजन करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. काही सिंह राशींच्या व्यक्तींना दूर राहणाऱ्या नातेवाईकांची अचानकपणे भेट होऊ शकते. एखादी व्यक्ती अनेक दिवसांनंतर तुमच्या संपर्कात येईल. त्या भेटीला जुन्या आठवणी जाग्या होतील. त्या भेटीतून जुन्या आठवणी जाग्या होतील आणि काही नवे निर्णयही घेतले जाऊ शकतात. सिंह राशीच्या जातकांनो, स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. पाहुणचाराच्या गडबडीत थकवा वाढू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या आणि आहाराकडे लक्ष द्या. शांत मनाने परिस्थिती हाताळल्यास हा काळ आनंददायी ठरेल. सर्वात महत्त्वाचा भाग, स्वामींनी दिलेला हा छोटासा उपाय केल्यास घरातील सकारात्मकता अनेक पटींनी वाढू शकते. तुमच्या राशीसाठी काही उपाय आहेत. दररोज सकाळी स्नान करून स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर एक दिवा लावा आणि ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा तरी जप करा. शक्य असल्यास गुरुवारी गुळ आणि हरभरा अर्पण करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. यामुळे मानसिक शांतता आणि तुमची सकारात्मक ऊर्जा वाढेल. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. प्रत्येक बदल हा आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठी येत असतो.
पुढील 5 दिवस हे तुमच्यासाठी आठवणीत राहतील असा संकेत दिसत आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. संयम आणि श्रद्धा तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ. तसेच जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर सिंह राशीचं हे चिन्ह कमेंट्समध्ये नक्की पाठवा. मित्रांनो, पुढील 5 दिवसात तुमच्या घरात येणारी ही गर्दी फक्त आनंदाची बातमी घेऊनच येईल असे नाही, तर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळही घेऊन येऊ शकते. विशेषतः घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला असा सल्ला मिळू शकतो जो तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता आता हळूहळू कमी होऊ लागेल. स्वामींच्या कृपेने घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवतील. काही सिंह राशींच्या व्यक्तींना एखाद्या शुभ कार्याचे नियोजन करण्याची संधी मिळेल. त्यामुळे मनात कोणताही नकारात्मक विचार न ठेवता प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐका आणि समजून घ्या. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा भागीदारीची संधी मिळू शकते. काही जणांच्या घरी आर्थिक चर्चा देखील होऊ शकते आणि त्यातून भविष्यासाठी फायदेशीर निर्णय घेतले जाऊ शकतात. मात्र कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी नीट विचार करा. स्वामींवरती श्रद्धा ठेवा, कारण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळेल. विशेष म्हणजे या काळात तुमच्या घरी येणाऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यातील मोठा अडथळा दूर होण्याची देखील शक्यता आहे. ती व्यक्ती तुमच्यासाठी एखादी संधी, उपाय किंवा प्रेरणा घेऊन येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पाहुण्याचा आदर करा. काही वेळा देव माणसांच्या रूपाने आपल्या दारी येतात असे म्हटले जाते. म्हणूनच कोणालाही कमी लेखू नका आणि शक्य तितके नम्र राहा. सिंह राशींच्या व्यक्तींनी एक मोठी चूक केली तर स्वामींची ही कृपा कमी होऊ शकते. ती चूक नेमकी कोणती ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लक्षात ठेवा, या दिवसात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लहान लहान गोष्टींवरून वाद निर्माण होऊ देऊ नका. विशेषतः घरातील सदस्यांशी बोलताना संयम बाळगा. तुमच्या एका कठोर शब्दामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणून प्रेमाने संवाद साधा. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की संयम आणि नम्रता हीच खरी ताकद आहे. जिथे प्रेम असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. भक्तांनो, हा काळ तुमच्यासाठी स्वामींच्या कृपेचा विशेष संकेत घेऊन येत आहे. त्यामुळे भीती न बाळगता श्रद्धेने पुढे चला. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत तर कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. ही कमेंट तुमच्या श्रद्धेची साक्ष ठरेल हे लक्षात ठेवा. तसेच हा व्हिडिओ सिंह राशींच्या इतर भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या संकेतांचा लाभ मिळेल. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.